दोनही शहरांचे गणा आणि गवळणीचे राऊंड समाप्त झाले. हो ना. दोनही शहरांचे गणा आणि गवळणीचे राऊंड समाप्त झाले आणि आता खऱ्या दुय्यमीच्या सामन्याला सुरुवात झाली. आता खऱ्या दुय्यमीच्या सामन्याला सुरुवात झाली. मला याचा आवाजच नाही समजत. हॅलो जी. आणि आता खऱ्या दुय्यमीच्या सामन्याला सुरुवात झाली. आम्ही दोनही शहर एकमेकांना प्रश्नाची मांडणी करतो. आम्ही दोनही शहर एकमेकांवरती प्रश्नाची मांडणी करतो. प्रश्न माझा कसा होता? गणेशाची जेव्हा स्थापना झाली, गणेशाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा गणपती बाप्पा मोरया हा शब्द कोण म्हणला आणि कोणा ठिकाणामध्ये म्हणलं? हा शब्द कोण म्हणलं आणि कोणा ठिकाणामध्ये म्हणलं? मी शाहसाहेबाला हे विचारली होती. हो ना. आम्हालाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे. पण शाहसाहेबाचं म्हणणं असं आहे तर बटुकेश्वर जोगी, तर बटुकेश्वर जोगी यांनी हा शब्द विचारला होता, यांनी हा शब्द म्हणला होता. म्हणजे तुमची 11वर, तुमची 11वर आणि आमची कारण 11वर. बापरे. तुमची राहिली तर 11वरच होते, आमची काम 11वर होते. आमची काम 11वर होते, तुमची फक्त कशी 11वर होऊन राहिली. गणाची पूजन करता आणि खरोखर दुय्यमीला आज मजा येईल म्हणता. मजा येईल. मला एक सांगा, जेव्हा जेव्हा तुमच्याशी माहीत दुय्यम होते दुय्यमीला मजा नाही येत का? तुम्हाला मजा नाही येत असं तुम्हाला वाटते का मी तुमच्या बरोबरची शाहीर नाही ना? तुम्हाला असंच वाटते? तुम्ही आपल्या बरोबरच्या शाहीराशी दुय्यम घेत जा बापा. तुम्हाला माहित आहे आम्ही नवीन आहोत म्हणून. तुम्ही घेऊन चाला ना आम्हाला. म्हणजे तुम्ही जे बोलता ते सत्य होते आणि आम्ही जे बोलतो ते खोटं होते. स्टेजवर येता गवळणीमध्ये तुम्ही आपली प्लॉटिंग दाखवता, गवळणीची प्लॉटिंग दाखवता. बहिणीच्या घरी भाऊ येते, बहिणीच्या घरी भाऊ येते आणि भाऊ साला म्हणते. ठीक आहे, हे मान्य करते. साला म्हणते, हे मान्य करते, ठीक आहे. मला एक सांगा, पण तो भाऊ म्हणते ज्या बायकावर नवऱ्याचा धक्का नाही धरायला नाही त्यानं बायकोच नाही करावा म्हणते. माय का करावा? आता कशी नाही, त्यानं बायकोच नाही करावा म्हणते. स्वतःचा भाऊ त्या भाटीवाला सांगते, त्या भाटीवाला सांगते यानं बायकोच नाही करावा म्हणते. आणि याला म्हणतात जग प्रबोधन करणे, यालाच म्हणतात जन जागृत करणे. म्हणजे तो स्वतःचा भाऊ त्या बहिणीच्या घरी जाते आणि तोच म्हणते का ज्या माणसाचा बायको दाबका नाही धरावा नाही त्यानं बायकोच नाही करावा. का करावा? त्यानं का करावा? त्यानं का करावा? माणसं बायका नाही तर का करतेत? नाही, त्यानं का करावा? त्यानं गळूभर पाणी धरावा, त्याची प्लॉटिंगची बोलभाषा. त्यानं गळूभर पाणी धरावा आणि जाऊन त्या पहाडीवर का बसावा. माय कशाला? 2 नंबरला. अहो 2 नंबरला नाही, आणि जाऊन याच्या उरा नारंगाने फोडा बिना बुरवायचे. मला वाटलं चिच्ची करायला. रूपचंदजी कांबळे, रूपचंदजी कांबळे तमाशाचे ठेकेदार यांच्याकडून 21 रुपयाचे बक्षीस मिळालं आहे. मी आणि माझी पार्टी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तुळशीदासजी मोहर्ले यांच्याकडून 151 रुपयाचे बक्षीस मिळालं आहे. मी आणि माझी पार्टी अत्यंत आभारी आहे. हा
सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कहो ही गम नहीं। क्या बात है? मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं। सरेआम कहती हूँ चाहिए हमारे चाहिए में कोई गम नहीं। अरे ज्या बहिणीच्या घरी तो भाटवा, ज्या बहिणीच्या घरी तो भाऊ पाहुणा जाते आणि त्या भाटवाचं प्रबोधन करून सांगून राहिला, तो सांगत आहे का ज्या माणसामध्ये दबका नाही, ज्या माणसाने धरारा नाही, त्या माणसाने बायको नाही करावा म्हणते। मग त्यानं आपली बहीण का आपल्यासाठी ठेवावं का आपल्या घरी? अगदी मा त्या भावाला बहीण का आपल्या घरी ठेवावं का आपल्यासाठी? तुमची शायरी अनुभवाची आहे, तुमची शाहिरी ज्ञानाध्यानाची आहे। त्या बहिणमाय म्हणते कशी राहिली? बहिणमाय म्हणजे आता ह्या काय आहे तुझ्या बहिणमाय? मग आता तो स्वतःचा भाऊ त्या बहिणी तुझ्या बहिणमाय म्हणते का? मला एक सांगा। अरे रे रे रे, त्या स्वतःचा भाऊ त्या बहिणीला म्हणते का तुझ्या बहिणमाय? मग ते त्याची माय तेच ना तुझी बहीण तेच। चांगली आहे बापा तुमची शायरी, तुमचे एवढे तुमचा जागोजागी नाव आहे, गावागावामध्ये तुमचं नाव चालून राहिला। होय ना। निशान सेठ म्हणलं का चांगला चांगला घाम फुटे, मुले नाही फुटे, चांगला चांगला असे म्हणतात, चांगला चांगला का ना घाम फुटते म्हणतात। तुला का नाही फुटे? मुले का घाम फुटे ना, तो आपल्या पद्धतीनं करते, मी आपल्या पद्धतीनं करतो। असं मला काय घाम फुटत आणि बाईची पावाली आलं म्हणते का बरं? आता का सांगू बाई का पाहिजे? बाईची पावाली आलं म्हणते तर ठीक आहे ना, मी तुझा पावाली आलो, तू माझी तर पाहिजे नाच, पण मी तुझा आला पावाल तमाशा। अगं तू दाखवणच दे। आता मी दाखवून देतो ना आपली गंमत, तोही दाखवून ना मला आपला तमाशा। आपली दाखवून दे निशान भाऊला, तोही दाखवल मला आपला तमाशा। मी तर आपली दाखवतच त्याला गंमत, पण तोही दाखवला आपला तमाशा। होय ना। झाकझूक नको करून ठेव जा। मा का हो तेव्हा झाकझूक केलाय ना? अहो का होते झाकझूक करून तिथं सरळ नाही का झाकझूक करून अरे ठेवायचं? तेव्हा मोठी वास येते व. मग झाकझूक करून ठेवतं तर खराब नाही होईल का? त्याला हवा लागल्या पाहिजे, हा त्याला हव्याची गरज आहे। झाकझूक करून ठेवणं खराब नाही होईल का? होय ना। हा माझ्या दुय्यमी गाण्याला घेतलेली गरज आहे का? यहाँ खुदा है तुझसे अर्जी लगाऊं, यहाँ खुदा है तुझसे अर्जी लगाऊं, वो मुझे मैं उसे भूल जाऊं, उसे भूल जाऊं।
की है ये लड़ाई, गुरु जहान की है ये लड़ाई। मला खूप अनुभव आहे, याच्यानं मला महानता मिळेल का? याच्यानं मला खूप लोक महान समजतील का? मी जरी म्हणलं आज माझ्या आगामध्ये जर 2 गुण असतील, आज मी हातामध्ये चंद्र स्टेजवर शाहिरी करते, मी जरी म्हणली का मी खूप महान आहे, खूप मोठी आहे, मी स्वतःची जरी बढाई केली, मला खूप महान म्हणणार आहेत का? नाही. हा, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शिक्षण शिकले, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शिक्षण शिकले, पण या शाहिरीच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. या शाहिरीच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी सांगायचं आहे, कारण अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते, ते लोककलाचे शाहीर होते, आणि म्हणूनच आम्हाला अण्णाभाऊ साठेची आज पुण्याई आहे. त्या अण्णाभाऊ साठेची आज पुण्याई आहे. आम्ही हातामध्ये चंग घेऊन शाहिरी करत आहोत, आम्ही हातामध्ये चंग घेऊन शाहिरी करत आहोत. अरे पुण्याई आहे त्या लहुजी साळवेची, अरे पुण्याई आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, अरे पण खरंच पुण्याई आहे त्या सावित्री मातेची. समजलं का? आज बाईची जात तुमच्या खांद्याला खांदा लावून शाहिरी करते, साधारण गोष्ट आहे का? आज बाईची जात तुमच्या खांद्याला खांदा लावून शाहिरी करते. तुम्ही तुमच्या परीने करा, मी माझ्या परीने करते, पण बाईमध्ये इतका पॉवर आहे, बाईमध्ये इतकी शक्ती आहे, आणि म्हणून तिला आधी शक्तीचा अवतार म्हणलाय. आणि म्हणून स्वतःची जरी बाहेर कधी बळाई होत नाही, स्वतः कधी केल्यानं काही बळाई होत नाही. आणि म्हणून माझं समोर म्हणणं काय आहे का? तुम्हाला अनुभव आहे या गोष्टीचा, तुम्हाला ज्ञान आहे. तुम्ही शाहीर काही लहान नाही, तुम्ही शाहीर काही लहान नाही, तुम्हाला अनुभव आहे या गोष्टीचा.
जण इथं बसलेले आहे. आम्ही जर शाहीर का असलो, आम्ही जर शाहीर का असलो, आम्ही कलाकार लोक जरी का असलो, तर आमच्यापेक्षा अनुभवी लोक पाहणारे आहात. आमच्यापेक्षा अनुभवी लोक, हे पाहणारे लोक, हे प्रेक्षक लोक काहीतरी अनुभवी आहात. त्यांना काहीतरी ज्ञान आहे, आमच्यापेक्षा काहीतरी अनुभव आहे. शाहिरी मध्ये काय होते, शाहिरी मध्ये काय होते या लोकांना माहित आहे. शाहिरी मध्ये काय होते या लोकांना माहित आहे आणि यांना अनुभव आहे शाहिरीचा. आणि म्हणून या आवडी खरा गमतीचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये प्रस्तुत केला जाते आणि म्हणून यांना अनुभव आहे शाहिरीचा. तुम्ही म्हणता गडमध्ये लोक प्रत्येकाच्या मनाची मनस्थिती सारखी असते का? प्रत्येक माणसाच्या मनाची मनस्थिती सारखी असते का? आणि म्हणून त्या संतांचं म्हणणं आहे, अरे मना इतकी घाई त्या त्रिभावनातही नाही. अरे वा, मना इतकी घाई त्या त्रिभावनातही नाही. मन चंचल आहे, मन हा चंचल आहे आणि म्हणून स्वतःच्या मनावर जरी आपण काबू केलो तर सर्वच काही होऊ शकते. आणि म्हणून माझं समोर म्हणणं काय आहे का, मला जयेंद्र तुम्हाला उष्टावा तू बता दे ये पुण्य की स्वतःला जरी महान जरी समजलं, माझ्या तरी मनामध्ये जरी असं अभिमान जरी आलं, आज मी हातामध्ये चंग घेऊन शाहिरी करत आहे. आज मी हातामध्ये चंग घेऊन जरी शाहिरी करत आहे. स्वतः जरी अभिमान जरी केलं, माय बापा गर्व कधी कुणाचा झाला नाही, अभिमान कधी कुणाचा झाला नाही. आणि म्हणून या शाहिरीच्या माध्यमातून आम्हाला जनजागृत करायचं आहे, आम्हाला काहीतरी जग प्रबोधन करायचं आहे. आणि मी आलो स्टेजवर, तू माझा साला तुम्हाला भाटवला काही प्रबोधन होणार नाही. आणि म्हणून माझं म्हणणं काय म्हणतात. आता मीही आपल्या डोळ्यात नाही पाहिलं, पण तुकाराम कुणबी समाजाचे होते. हो ना, तुकाराम कुणबी समाजाचे होते. आणि जेव्हा त्यांची मृत्यू झाली तेव्हा विमान उतरला होता म्हणतात भगवंताजवळून आकाशातून. तेव्हा विमान उतरला होता म्हणतात. किती महान होते ते संत. आज गावागावामध्ये तुकारामाचा झेंडा लहरतो. आज गावागावामध्ये त्या तुकारामाचा झेंडा लहरतो. अरे आज गावागावामध्ये ओठामध्ये त्या तुकारामाची वाणी आहे. आज गावागावामध्ये त्या तुकारामाची वाणी आहे. आणि म्हणून किती महान होते ते संत. आणि म्हणून समोर काय म्हणते ऐका,
पैशांत तुका कोण जीव जगा परलुका तू बता इसमें कितनी सच्चाई तू बता इसमें कितनी सच्चाई गुरु जहान की है ये लड़ाई गुरु जहान की है ये लड़ाई सईद साहेबांचा प्रश्न होता हो ना गणाच्या माध्यमातून सईद साहेबांना प्रश्न केला तुम्हाला अनुभव आहे बापा त्या गोष्टीचा तुम्ही पहिलेच म्हणता सुरुवातच अशी आहे तुम्ही पहिलेच बोलून जाता सुरुवातच अशी आता शेवट कशी होईल म्हणता शेवटही तशीच होईल आता सुरुवातच जरी अशी झाली तर मग शेवटपर्यंत कशी होईल तशी जशी होईल तशीच होईल ना हो ना आपण डाळीला जेव्हा तडका लावतो तो तडका जमला तर बरा नाही तर मग तो थंडात जाते नाही का साहेबाचा प्रश्न असा होता जयभीम वाले भेटले आपण जयभीम घेतो कोणी नमस्कार म्हणला आपण नमस्कार करतो कोणी सलाम वालेकुम म्हणला आपण वालेकुम सलाम म्हणतो आणि आपण राम राम जरी म्हणलं तर तोही बिचारा आपल्याला राम राम म्हणतो हो ना पण राम राम ह्या शब्दाचा 2 वेळा उच्चार का केला जाते राम राम ह्या शब्दाचा 2 वेळा उच्चार का केला जाते पण बापा माझी शाहिरी नव्यान आहे तुम्हाला माहित आहे माझी शाहिरी नव्यान आहे मला तुम्हाला माहित आहे मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन जमलं तर हो म्हणजा नाही तर काही माही जबरदस्ती नाही माही काही जबरदस्ती नाही तर कोणीही हसो माही काही जबरदस्ती नाही तुमचं जरी प्रश्न जमलं तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा सही बात है पण ज्यावेळेस साहेब लक्षात ठेवा ज्यावेळेस माणसाचा शेवट होतो ज्यावेळेस माणसाचा जो शेवट होतो फक्त एकदाच हे राम म्हणते फक्त एकदाच हे राम म्हणते पण जिवंतपणी 2दाच म्हटले जाते हो ना पण जिवंतपणी 2दाच म्हटले जाते जेव्हा जन्माला येतो माणूस जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो प्रत्येकच आईच्या जेव्हा उदरातून खाली पडतो तेव्हा तो प्रत्येकच बाळ म्हणतो हे राम हे भगवंता मला एकदा तरी या नरकातून मुक्त कर मला एकदा तरी या नरकातून मुक्त कर म्हणते आणि जेव्हा तो आईच्या पोटातून जेव्हा खाली पडतो तेव्हा त्या भगवंताची बेईमानी करतो अरे केव्हा तुला वचन दिला होतं म्हणतो केव्हा तुला वचन दिलं होतं म्हणतो वाह 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 क्या बात है पण तो तेव्हाही भूलतो कारण मानवाची जात बेईमान आहे खऱ्या डोक्षीचा माणूस हा बेईमान आहे तुम्ही कितीही जरी त्याची सेवा करा पण तो खऱ्या डोक्षीचा माणूस खरोखर बेईमान म्हणतात आणि म्हणून तो जेव्हा माणूस मरतो तेव्हा एकदाच म्हणतो राम नाम सत्य है तो जेव्हा माणूस जेव्हा मृत्यू होते तेव्हा तो एकदाच म्हणतो हे राम है ना पण तो जिवंतपणी 2 वेळा फक्त राम राम म्हणतो तो जिवंतपणी म्हणते राम राम हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं तुम्ही आपल्या राममध्ये या बापा
आणि सांगून द्या, जरी जमलं तर हो म्हणजा, नाही तर माझी तर काही जबरदस्ती करतच नाही, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून माझं समोर म्हणणं काय करतो. जेव्हा त्या मानवाची शेवटची श्वास राहतो तेव्हा तो एकदा त्या भगवंताची धाया करतो. आणि जोपर्यंत त्याच्या शरीरातून हे आत्मा निघत नाही, जोपर्यंत त्याच्या शरीरातून हे आत्मा जात नाही, तोपर्यंत फक्त हे रामच म्हणतो, तोपर्यंत फक्त हे रामच म्हणतो. आणि म्हणूनच आपण आपल्या जित्या सोल्याला आपण राम राम म्हणतो, आपण राम नाम म्हणतो. कोणी आपल्या पद्धतीने, कोणी आपल्या धर्मानुसार, कोणी आपल्या धर्मानुसार, कोणी नमस्कार म्हणतो, कोणी जय भीम म्हणतो, कोणी वालेकुम सलाम म्हणतो, कोणी राम नाम म्हणतो. आणि म्हणून पोटी पुत्र असा असावा, त्याच्या मुखात राम नाम असावा. अरे वा, पोटी पुत्र असा असावा, त्याच्या मुखात राम नाम बसावा. पोटी पुत्र असा असावा, त्याच्या मुखात राम नाम बसावा. अरे पोटी पुत्र असा असावा, तो सत्य संगतीत दिसावा. प्रत्येक आई वडिलाला वाटते माझ्या जरी पोटी जरी मुलगा झाला सत्संगतीत बसायला पाहिजे, माझ्या जरी पोटचा मुलगा असला तर तो चांगला रामानामात दिसला पाहिजे. आणि म्हणून माझं समोर म्हणणं काय आहे, देशाला त्या मनुवादाला छेडला. तो मनुवाद कसा, तो मनुवाद कसा, त्या मनुवादाचं तुम्हाला सांगायचं आहे, त्या मनुवादाचे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा, तुम्हाला शास्त्राचा ज्ञान आहे.
तुम्हाला या शाहिरीचा ज्ञानच नाही, तुम्हाला शास्त्राचाही ज्ञान आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे आणि म्हणून तुम्हाला अनुभव आहे म्हणूनच तुम्हाला हे प्रश्नाची मांडणी करत आहे आणि म्हणून तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि समोर काय म्हणते आहे का, एकलव्य की न हुई कदर, अंगूठे पर गई क्यों नजर. त्या जिवंतपणी त्या गुरु द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवला गेला. त्या द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवला गेला होता आणि त्या मातीच्या पुतळ्याला गुरु मानलं. त्या मातीच्या पुतळ्याला गुरु मानलं होतं. आणि वा, मला एक सांगा माय बापा, हा 3.5 हाताचा देह बनला हे सर्वांनाच माहित आहे. हा 3.5 हाताचा देह बनला आहे हा सर्वांनाच माहित आहे. पण या 3.5 हाताच्या देहातून त्याला काहीतरी मागणे होतं. त्याला या 3.5 हाताच्या देहातून त्याला काहीतरी मागणे होतं. पण मला एक सांगा, या 3.5 हाताच्या देहातून त्याला काय मागणे होतं. डोळे होते, जीभ होते, हात होते, पाय होते, का नव्हता शरीरामध्ये. तो काहीतरी मागणं पाहिजे होतं पण नाही. त्याला फक्त अंगुठ्याचीच गरज होती. त्याला फक्त त्या अंगुठ्याचीच गरज होती. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे,